हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, माझा आवाज प्लीज इग्नोर करा, कारण माझा घसा खूप बसलाय, पण तरीही मला सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे, त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही माझा किचन ट्रॉली ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघितला असेल, आणि जर तो अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन अकाउंटवर जाऊन बघा. खूप वेळ लागला मला त्यासाठी. ते सगळं कटिंग, त्यानंतर काही पट्ट्या मला कमी पडत होत्या, त्या पट्ट्या ऍडजस्टमेंटसाठी भरपूर वेळ गेला. तर तोच सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण महिला आहोत, आपल्याला बचत करणं किंवा ऍडजस्टमेंट करणं या सगळ्या गोष्टी आपण जन्माला आल्यापासून आपल्याला माहिती असतात. तर त्याचमुळे काही छोटे छोटे तुकडे उरले होते, काही कमी पडत होतं, तर ते मी कसं वापरलं, काय वापरलं, हे मी तुम्हाला आज त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. मीही तुमच्यासारखी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि घरून स्वतःच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तर घरून मी काय करू शकते, तर घरून मी इंस्टाग्राम चालवू शकते, मी युट्यूब चालवू शकते, रिसेलिंग करू शकते, ऑनलाईन सेलिंग करू शकते, घरात गाऊनचा माल ठेवून तो सेल करू शकते. तर त्याचबरोबर मी छान छान व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर तीच गोष्ट मी तुमच्यासोबत करते आहे. छानपैकी प्लेसमॅट मी खाली टाकून घेतलेला आहे, ईव्हीआर रनर टाकून घेतलेला आहे, आणि छानपैकी डबे पुसून स्वच्छ करून आणि मग ठेवते. बघू शकताय, ट्रॉल्या आठवड्यातनं 2 वेळा मी स्वच्छ पुसून घेत असते, पण तरी सुद्धा धूळ भरपूर जमा होते. बघू शकता, या पट्ट्या माझ्याकडे उरलेल्या होत्या व पाठीमागे जिथे कमी पडत होतं तिथे मी डबल टेपने ते चिकटवून घेत होते. असंच तुम्ही तुमच्या घरात करतात का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण मला असं वाटतंय की जी गृहिणी बचत करते, जी गृहिणी ऍडजस्टमेंट करते, ती गृहिणी परिपूर्ण संसार करते असं मला वाटतं. म्हणजे माझं कसं आहे माहिती आहे का, बघू शकता इथे प्लेसमॅट होतं, छान आहे, स्वच्छ आहे, आणि जिथे प्लेसमॅट नाही तिथे कचरा झालाय. तर असं होऊ नये यासाठी मी छानपैकी सगळं आधी क्लीन करून घेते, सगळे भांडे स्वच्छ करून घेते, प्लेसमॅट टाकते, आणि मग त्या ट्रॉल्यांचा वापर करायला मी सुरुवात करणार आहे. कारण आता ट्रॉल्या बसवून मला 1 महिना होत आलाय. 1 महिन्यात मी साधारण अंदाज घेते की मी काय काय बदल करू शकते, काय काय गोष्टी करू शकते. मी मॉड्युलर किचन बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे या ट्रॉल्या व्यवस्थित मी बाहेर काढू शकते, स्वच्छ करू शकते, आणि धुवून त्या परत लावू शकते. पण परत परत धुतल्याने खराब होण्याची शक्यता असते, गंज चढण्याची शक्यता असते. त्यामुळे मी पाण्याचा कमी वापर आणि ओल्या कपड्याचा जास्त वापर करत असते. मैत्रिणींनो, माझा आवाज खूप खराब येतोय माहितीये मला, पण मला हा व्हिडिओ शेअर करणं सुद्धा गरजेचं आहे. बघू शकता, वेगवेगळ्या मॅटचे 2 तुकडे आहेत, ते जोडून मी खाली जिथे छोटीशी जागा आहे तिथे हे मॅट बसतंय का याचा विचार करते. जर ते बसलं तर छानच आहे, म्हणजे पुढचा जो उरलेला तुकडा आहे मला पुढच्या जागी टाकायला कामात पडतो. बघू शकता, तरी सुद्धा इतकंसं कमी पडते, तर माझ्याकडे छोटे छोटे तुकडे आहेत, ते मी जॉईन करून टाकणार आहे. मी इतकं बारीक संसार करणारी बाई आहे ना, की मी डस्टबिन बॅग मी कधीच विकत आणत नाही. डस्टबिन बॅग मी कधीच विकत आणत नाही. ज्या भाजीच्या पिशव्या असतात, मी भाजीवाल्या काकांकडनं, म्हणजे मला असं वाटतं की 100 रुपये घालून त्या 4 बॅगच्या पिशव्या किंवा 5 बॅगच्या पिशव्या का आणायच्या. जर आपण दर आठवड्याला जाऊन ताजी भाजी आणतोय, त्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या आणतोय, तर त्याच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मी खरकट कचरा वगैरे सगळं टाकत असते, आणि कचऱ्याची कुंडी आठवड्यात 2 वेळा मी स्वच्छ करून घेत असते. त्यामुळे मला डस्टबिन बॅगची कधीच गरज पडत नाही, किंवा इतरही गोष्टी असतील. ज्याला ऍडजस्टमेंट करून संसार करायचा ना, तो कसाही करतो. त्यामुळे मैत्रिणींनो, मी अगदी छोट्या छोट्या तुकड्यांचा सुद्धा वापर केलेला आहे, छोटे छोटे तुकडे सुद्धा वापरलेले आहेत. ते कसे काय हे बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघून मला नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय. ते व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, नातेवाईकांसोबत शेअर करा. कारण बऱ्याच जणी नवीन असतात, त्यांना काही गोष्टींची कल्पना नसते, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्यात म्हणून तुम्ही आवर्जून माझा हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता. माझ्यासारख्याच असाल, म्हणजे आपण म्हणतो ना, शून्यातनं विश्व निर्माण करणारे जे लोक असतात ना, खरं तर तुम्हाला सांगायला गेलं तर आम्ही दोघंही नवरा बायको आधी
झिरो पासून आम्ही दोघांनी सुरुवात केलेली, त्यामुळे आम्हाला परत झिरो पर्यंत जायला भीती वाटत नाही. पण एक असतं ना, आपल्याला उंच झेप घ्यायची असते आणि तिथपर्यंत मला पोहोचायचंय आणि मला माझ्या परिवारालाही तिथपर्यंत घेऊन जायचंय. त्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ती मदत मला कशी करू शकतात? माझा व्हिडिओ लाईक करू शकतात, माझ्या व्हिडिओवर एक छान सुंदर मस्त अशी कमेंट करू शकतात, माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं असेल मी चमचे खूप सुंदर मस्त पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवले. त्यानंतर माझ्याकडे काही डबे 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 म्हणजे शिवमला द्यायचा डबा, शिवमच्या बाबांच्या टिफिनचे डबे वगैरे असे भरपूर डबे आहेत. ताटल्यांचं एक सेक्शन वेगळं आहे, त्या बाजूला जागा आहे, तर मी तिथे सगळे डबे ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर किचनच्या खालचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मला स्वच्छ ठेवण्यासाठी मला काही टिप्स यूज करायच्या होत्या. मी ट्राय केलं, पण ते सक्सेसफुल होतं की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर मी स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी चिमणी बसवली नाहीये, त्यामुळे क्लीन करून घेते. पण तरी सुद्धा चिकट डाग पडतात आणि चिकट होतात, तर ते होऊ नयेत यासाठी मी काय करू शकते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकताय अगदी एक 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 डाग मी पुसून घेते, पण तरीही ते खराब होतच आहे. तर मी त्यासाठी काय करू शकते हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकताय त्यानंतर क्लिनिंग फिल्म मी आणलेली होती आणि ती मला लावायची इथे वरती. तर माझी मैत्रीण आणि मी हे लावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. बघू शकताय आम्हाला असं वाटत होतं की हे चिकटतंय. मला असं वाटलं की मी हे लावेल आणि प्रत्येक आठवड्याला बदलत राहील, म्हणजे जो चिकटपणा येतो ना तो याला येणार नाही. असं करण्यासाठी मला काय करावं लागेल हे मला नक्कीच सांगा. मला असं वाटतंय पाणी लावून हे चिपकतं, पण पाणी लावल्याने फर्निचर तर खराब होणार नाही ना, हेही मला कमेंट करून सांगा. खालचा प्लॅटफॉर्म खराब होऊ नये यासाठी मी कोणत्या टिप्स यूज करू शकते हे मला नक्कीच सांगा. कारण मी इथे चिमणी बसवलेली नाहीये आणि मी प्रत्येक दिवशी ते पुसते, पण तरीही चिकटपणा येतोय त्याला. तर तो येऊ नये यासाठी मी काय करू शकते हे मला नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणीनं. तर बघू शकता या पद्धतीने अगदी वेगवेगळ्या टिप्स मी माझं किचन घर स्वच्छ ठेवण्यासाठी करत असते. तुम्हीही असंच करता का हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही माझी मैत्रीण पूजा आहे, जी मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सिच्युएशन मध्ये मला मदत करत असते. म्हणजे साधं भाजी आणायलाही जायचं असलं ना मला, तरीही मी तिला सोबत घेऊन जाते आणि तीही मला कोणत्याही गोष्टीला कधी नाही म्हणत नाही. म्हणजे कधी कधी तर बाय चान्स असं होतं कधी कधी की पाहुणे दारात असतात आणि घरात साखर नसते. म्हणजे असं खूप क्वचित कमी वेळा होतं जेव्हा मी विसरते. असं आणलेलं नसतं असं नाही, पण कधीतरी मी आणणार असते आणि येता येता मी विसरते. तेव्हा तर तिला मी जर मेसेज केला ना कधी, तर ती गुपचूप पाहुण्यांच्या नकळत माझ्या घरी कधी ती साखर देऊन जाईल हे पाहुण्यांना सुद्धा कळणार नाही. त्यामुळे अशा काही माझ्या मैत्रिणी आहेत, जसं की मंजू झाली, माधुरी झाली, अशा काही मैत्रिणी आहेत ज्या माझ्या वेळ अडचणीला मला मदतीला येतात. आणि पूजा तर माझ्या घराच्या शेजारी राहते, त्यामुळे ती मला प्रत्येक वेळेस मदतीला येते. आणि अशाही चांगल्या चांगल्या मैत्रिणी तुमच्या आयुष्यात आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप छान छान मस्त मस्त इंटरेस्टिंग असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय.